आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील जी आहेत. पाटीलजी, खरं तर तुमचं TV9 मराठीमध्ये स्वागत आहे. आज शेकापचा वर्धापन दिवस आहे आणि आपण देखील उपस्थित आहात. काय भावना? शेतकरी कामगार पक्षाच्या रायगड जिल्ह्याच्या वतीनं पक्षाचा 79वा वर्धापन दिन आज या ठिकाणी खालापूर नगरीमध्ये साजरा होतोय. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याला जिल्ह्यामध्ये काम करण्यासाठी जी ऊर्जा वर्षभरासाठी आवश्यक असते त्या ऊर्जेचा स्रोत म्हणजे हा कार्यक्रम. आणि आज अतिशय जल्लोषानं रायगड जिल्ह्यातील आमचे 72 निष्ठावंत कार्यकर्ते या सोहळ्यासाठी या ठिकाणी येणार आहेत. एक जसं वारकऱ्यांना आषाढी कार्तिकीची वारी असते तद्वतच शेतकरी कामगार पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना हा वर्धापन दिनाचा सोहळा असतो. अतिशय उत्साहानं, जिद्दीनं, चिकाटीनं आणि प्रेरणेनं भरलेला असा हा सोहळा आम्ही साजरा करत असतो. खरं तर महाविकास आघाडीचे जे दिग्गज नेते आहेत ते देखील उपस्थित राहणार आहेत. त्यापैकी कोण कोण उपस्थित राहणार आहेत? आज या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळसाहेब, रोहितदादा पवारसाहेब, आमदार सत्यजित तांबे ही मंडळी उपस्थित राहणार आहेत. त्याच समवेत आमच्या पक्षाचे सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख उपस्थित राहणार आहेत. आणि हा सोहळा बाई जयंत पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. खरं तर आनंदाची बाब आहे की शेकाप पक्षाला 79 वर्ष आज पूर्ण होत आहे. काय नवीन यावे काय अजेंडा असणार आहे का? निश्चितपणानं नवीन अजेंडा म्हणण्यापेक्षा शेतकरी कामगार पक्ष हा विचारांवर चालणारा पक्ष आहे. पण ज्या पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी या देशातल्या युवा वर्गानं जंतर मंतरवर साकारलं, पक्षातली मरगळ झाकवण्याच्या दृष्टीनं, झटकून देण्याच्या दृष्टीनं आम्हाला निश्चितपणानं जंतर मंतरच्या ह्या आंदोलनातून नक्कीच फायदा होईल आणि युवक कशा पद्धतीनं या ठिकाणी कार्यप्रवण राहावा याचं दर्शन त्या ठिकाणी घडलेलं आहे. शेतकरी कामगार पक्षाचा सारा तरुण कार्यकर्ता निश्चितपणानं अतिशय तडपेनं भविष्याच्या कालखंडामध्ये काम करेल आणि पुनरुपी एक वार रायगड जिल्हा म्हणजे शेतकरी कामगार पक्ष हे समीकरण स्थापित करेल. खरं तर नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव मिळावं यासाठी आपण देखील जंतर मंतर या ठिकाणी जाणार आहात. त्याबाबत काय सांगा? निश्चितपणानं आमचे सहकारी कल्याण डोंबिवली पट्ट्यातील 27 गाव संघर्ष समितीनं जंतर मंतरवर 5 ऑगस्ट रोजी आंदोलनाची परवानगी घेतलेली आहे. आणि आम्ही सारीच मंडळी जी या आग्रही मताचे आहोत की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव लागलंच पाहिजे, ती या आंदोलनासाठी दिल्लीला जाणार आहोत. कारण आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की हा विषय दिल्लीमध्ये केंद्र सरकारच्या पातळीवर म्हणावा तशा प्रमाणात पोचलेला नाही. जंतर मंतरवर जाऊन हा विषय विविध पक्षीय खासदारांच्या माध्यमातून संसदेमध्ये उपस्थित करावा आणि पंतप्रधान मोदींकडपर्यंत पोहोचावा हाच या मोर्चाचा उद्देश असेल. त्यासाठी आम्ही जाणार आहोत. आपण जो मोर्चा काढतात त्या मोर्चाला स्थानिक आमदार वगैरे असणार आहेत का? खरं तर ह्या आंदोलनामध्ये जे कोणी येतील, ज्यांच्या येण्यानं या आंदोलनाला बळ मिळेल त्या साऱ्यांचंच स्वागत त्या ठिकाणी आहे. आणि यजमान 27 गाव संघर्ष समिती कल्याण डोंबिवली आहे, त्यामुळे त्यांनी आमंत्रण केलं असेल, येतील, आले तर स्वागतच आहे. नक्कीच धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत हे होतं की शेकाप पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांचं असं म्हणणं आहे की शेकाप म्हणजे रायगडचं समीकरण, असं मोठं विधान त्यांनी सध्या केलेलं आहे. कॅमेरा पर्सन योगेश सावंतसह मी रवी खरात, TV9 मराठी, खालापूर, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.